भव
वितागा जन्म मरणाचा बाधो विवेक वाक्यच्छेदी भवबंधो रामकृष्ण वासुदेव हरी ब्रह्मानंदी गळतिगा रामकृष्ण वासुदेव हरी देही विदेही झाला गा गुरु वाक्य भाव गळे निजबोधे पै बुद्धी अखंड बुद्धे येणे मोदे पाहता अखंड ते समाधी रामकृष्ण वासुदेव हरी ब्रह्मानंदे गळते गा रामकृष्ण वासुदेव हरी देही झाला गा जनी वनी निरंजनी वासुदेव समान जनी वनी निरंजनी वासुदेव समान एका जनार्दनी चित्त चैतन्य घन रामकृष्ण वासुदेव हरी ब्रह्मानंदे गळते गा रामकृष्ण वासुदेव हरी देही झाला गा पांडुरंगा करो अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं समचरण सरोजं सान्द्रनिलम्बुदाभं जगन्निहितपाणिमण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धनं कञ्जनेत्रं सदयनवदहासं हृदं चिन्तयामि नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर स्वपन्दिवा मुक्ताबाई नमोति भुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची मस्तक माझा पाया विषय सेवितागा जन्म मरणाचा बाधो विषय सेवितागा जन्म मरणाचा बाधो विवेक गुरु वाक्य छेदी भवबंधू रामकृष्ण वासुदेव हरी ब्रह्मानंदे गळतिगा रामकृष्ण वासुदेव हरी देही विदेही झाला गा संत शिरोमणी शांती ब्रह्म एकनाथ महाराज या अभंगातून संसारी जीवाला मानवाला अत्यंत महत्वाचा उपदेश करतात.
नदीच्या तटावर अलंकापुर नगरीमध्ये कैवल्य चक्रवर्ती योग्यांची माऊली साधकांचे मायबाप ज्ञानाधिराज ज्ञानोबा यांच्या सानिध्यात पूजनीय वंदनीय वैकुंठवासी देशमुख बाबा यांच्या या संस्थेमध्ये पूजनीय वंदनीय प्रातस्मरणीय ब्रह्मलीन देशमुख बाबा यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं सुरू असलेला हा जो उत्सव, या उत्सवातील आजची सकाळच्या सत्रातली पहिल्या दिवशीची सेवा आमचे परमपूजनीय वंदनीय आमच्यावर खूप प्रेम करणारे महाराजांच्या आज्ञेने माझ्याकडे आलेली आहे. चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी भगवान पंढरीनाथाच्या चरणी, ज्ञानोबा तुकोबा आदी संतांच्या चरणी, श्री गुरूंच्या चरणी उपस्थित असणारी सर्व भाविक, सर्व साधक सर्वांच्या चरणी मनपूर्वक नतमस्तक होऊन अभंगाच्या चिंतनात. अभंग चिंतनासाठी जो निवडलेला आहे हा नाथ महाराजांचा अभंग आहे. आणि सकाळच्या काकडा भजनाच्या वेळी आपल्या संप्रदायामध्ये जे अभंग म्हटले जातात, पहिली मालिका, दुसरी मालिका, तिसरी मालिका, काकडा, भुपाळ्या, वासुदेव, आंधळे, पांगळे, गवळणी, हे जे काही रूपकाचे काही अभंग असतात, आपल्या पूर्वींच्या ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळीचा एक नियम आहे, कमीत कमी क्षेत्रामध्ये जर कीर्तन असेल आणि सकाळच्या सत्रातलं जर कीर्तन असेल तर सकाळी भजनामध्ये जे अभंग म्हटले जातात त्या अभंगामधला कुठला तरी एखादा अभंग चिंतनासाठी निवडावा आणि त्याच्यावरती कीर्तन करा. त्या नियमाला अनुसरून सकाळच्या सत्रातलं कीर्तन आणि आळंदी क्षेत्रातलं कीर्तन असल्यामुळं आणि पूजनीय वंदनीय वैकुंठवासी देशमुख बाबांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हा उत्सव असल्यामुळं सकाळच्या सत्रातलाच अभंग आणि ज्या अभंगाचं चिंतन करत असताना त्यांचंही स्मरण होईल, त्यांच्या कार्याचंही वर्णन होईल, अशा प्रकारचा एक वासुदेव प्रकरणातील नाथ महाराजांचा अभंग चिंतनासाठी निवडलेला आहे. मानवाला अत्यंत महत्वाचा उपदेश करतात. उपदेश ज्यांना करतात, ज्यांना उद्देशून या अभंगात उपदेश आहे, निव्वळ संसारी. कधी कधी साधकांना उपदेश केलेला असतो, साधना करणाऱ्याला उपदेश जो असतो तो वेगळा असतो. त्यातली त्यात पुन्हा काही पहिल्या पायरीवर, दुसऱ्या पायरीवर, तिसऱ्या पायरीवर असे काही पुढे जे गेलेले साधक असतात त्यांना उपदेश वेगळा असतो. परंतु जो वर्ग असा या समाजामध्ये आहे की ज्याला परमार्थाचा कसला गंधच नाही, देव धर्म हे सगळं ज्यांनी गुंडाळून एका कोपऱ्यात टाकलेले, विठ्ठल विठ्ठल देवधर्म संधी पडिले सकळ विषयाचा गोंधळ गाजत असे. नुसता विषय भोगणं त्यांना माहीत असतं, जन्मल्यापासून आजपर्यंत फक्त त्यांनी जे केलं ते फक्त विषय प्राप्तीसाठीच. विषय प्राप्त करण्याकरता प्रयत्न केला आणि विषयच भोगले. देवाच्या नावानं परमार्थ
लोकांचं मत एकदम त्याच्या विरुद्ध असतं. देवाच्या नावानं शून्य घालतात आणि जे काही करायचं ते कशा करता करतात, संसाराकरता असतात. संसारात जन्मतात, संसारातच कष्ट करतात, संसारातले विषय भोगतात आणि एक दिवस मरून जातात. काही अर्थ नसतो अशा जगण्याला आणि ते मरण्याला आणि जन्माला. कुत्रे जन्मतात, विषय भोगतात आणि मरतात. पण असे विषयाच्या ठिकाणी आसक्त झालेला जो एक वर्ग आहे, एक वर्णेपेक्षा 99% तोच आहे. असा विषय प्राप्तीसाठी, विषय भोगण्यासाठी असा आसक्त होऊन गेलेला, त्या विषयाने ज्यांना आपल्याकडे असं आकर्षित केलेलं आहे. विषय ओढी भुलाले विषय ओढी भुलले जीव. विषयाच्या ओढीनं जे भ्रमित झालेले, भुललेले, विषयासाठी काहीही करायला तयार आहे. पण आपला जन्म कशासाठी झालेला आहे, हा नरदेव आपल्याला भगवंताने विशेष कृपा करून कशासाठी दिलेला आहे हे विसरलेले. आपलं कर्तव्य काय आहे, आपण इथं आलो कशासाठी, या बाबतीमध्ये हा सगळा समाज झोपे गेलेला आहे. काही समजत नाही आपण इथं कशासाठी आलो, तर काय करायला पाहिजे. मला या मानव देहामध्ये एवढं सामर्थ्य आहे, आपण जर ठरवलं आणि जर साधना केली तर या देहामध्ये आपण देव होऊ. उत्तम गती देवाची होईल म्हणती ते होती. आणि देव हो असा निश्चय करून जे साधनेला लागतात,
ते देव होतात. देव होण्याची शक्ती या मानव देहात, आणि या शक्तीचा सदुपयोग न करता दुरुपयोग करून निव्वळ विषय भोगामध्ये जो आसक्त झालेला वर्ग आहे, परिणामाचा काहीच विचार नाही. विषय भोगताना पाहिल्या विषयामध्ये संसारामध्ये रंगून गेलेला आहे, कसलीच त्याला शोध नाही. अशा जसं इथं मस्त वाटतात विषय बघतात, पण पुढे अवघड विषयाचे सुख इथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड असा जो हा एक वर्ग आहे. अशा त्या विषयानं गांजलेल्या अशा या वर्गाला तुकोबानाथ महाराज अत्यंत महत्वाचा उपदेश करतात अभंगाच्या पण या विषय भोगण्याचा परिणाम काय होईल माहितीये? नाथ महाराज सांगतात की जर तुम्ही विषय भोगले, जन्म मरणाचा बाधू. विषय भोगणाऱ्याला जन्म मरणाची बाधा प्राप्त होते. जन्म मरणाची विषय भोग हा आपल्याला जन्माला घालणारा आहे, आणि नुसता जन्माला घालून थांबत नाही, तो मारणारा आहे. विषय भोग आपल्याला मारतो आणि नुसतं मारून सोडित नाही, पुन्हा जन्माला पुन्हा पुन्हा जन्मणं, पुन्हा पुन्हा मरणं, हे जे आपल्या फेऱ्या चालू आहेत ना, या सगळ्याला कारण जर काय असेल तर ते काय? विषय भोग. विठ्ठल संगती
नामाचा रस सेवन करतो त्याचं मनन चुकतं, आणि नामाचा रस सोडून इतर रस जो सेवन करतो, इतर म्हणजे विषय रस, आणि रसे मरण गाठी, त्याच्या गाठी मरण आहे, मरण, त्याला मरावं लागतं. विषय 5 तर विषय आहेत, विषय किती आहेत? 5 पंच विषय आहेत. एक विषय जर सेवन केला, एका विषयाच्या ठिकाणी आसक्त जर जीव असला तर त्याला हे मरावं लागतं. मनुष्यासारखा जीव तर 5 विषयाच्या ठिकाणी आसक्त कसं होईल त्याचं? शास्त्रकारांनी, जगद्गुरु शंकराचार्यांनी एक जीव एका विषयाच्या ठिकाणी जर आसक्त असला तर त्याला म्हणावं लागतं. त्याच्याकरता उदाहरण दिलेले, कुरंग मातंग पतंग भंग मीना हाता पंचभिरे व पंच एक प्रमादी सकथम नान्यते यस् सेवते पंचभिरे व पंच. उदाहरण, पंच विषय शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. 6वा विषयच नाही जगामध्ये. सगळ्या जीवांना या विषयाने जे असं वेड करून सोडलं ते 5च तो विषय. पहिला शब्द, दुसरा स्पर्श, तिसरा रूप, चौथा रस आणि 5वा गंध. हे पंच विषय आहेत. आणि एका विषयाच्या ठिकाणी जर जीव आसक्त झाला, कोणत्या विषयाच्या ठिकाणी आसक्त असलेला जीव कसा मरतो? पहिलं उदाहरण आहे कुरंग. कुरंग म्हणजे हरिण. संस्कृत मध्ये हरणाला काय म्हणतात? कुरंग. आणि हा हरिण नावाचा प्राणी शब्द विषयाच्या ठिकाणी आसक्त असतो. म्हणून ते हरण पकडणारे आहेत ना, पारधी वगैरे, त्यांना विचारा तुम्ही हरण कसे पकडता? काय असं मनाला मुक्त करणारा असं एखादं वाद्य काहीतरी गोड वाजवतात. अरण्यात जाऊन, जंगलात ज्या भागामध्ये ते हरण असतील अशा त्या भागामध्ये जाऊन असे ते वाद्य वाजवीत बसतात. आणि हा हरिण शब्दाच्या ठिकाणी आसक्त असलेला प्राणी आहे. तो वाद्य ते कानावर पडलं, तो शब्द कानावर पडला की त्या शब्दाला भरून तो आवाज ज्या दिशेनं येतो तिकडं असा मुग्ध होऊन त्या दिशेने येत राहतो. काही ते बासरी वगैरे असा तो वाजवीत बसलेला असतो. इतका जवळ येतो, जवळ त्याने सगळं ते जाळ पसरून ठेवलेलं असतं. तो जाळ्यावर उभा राहतो. त्या हरणाच्या लक्षात येत नाही, देहभान काळ सगळं विसरून जातो. जसं आपण विषय बघताना विसरतो तसं. आणि असा एकदम जवळ तो आला, असं डोळे झाकून मंत्रमुग्ध होऊन ज्यावेळेला तो शब्द ऐकतो, आणि मग हा त्याला बाणाने वगैरे मारतो किंवा त्या जाळ्यात पकडतो. आणि मग काय, पकडल्यानंतर पुन्हा त्याची काही पूजा थोडीच करतो. त्या हरणाला मरावं लागतं. मरावं लागलं ते कशामुळं? या शब्द विषयामुळं. शब्द विषयामुळं. एक राजा असतो, राजा, आणि त्याला शिकारीचं वेड असतं. शिकारीला दररोज जातो तो. मग आसपासच्या जंगलात ते सगळे ते हरणं वगैरे जे काही पशु आहेत ते सगळे संपून जातात. ते किती दिवस टिकणार आहेत? दररोज शिकारीचं याला व्यसन लागलेलं असल्यामुळे काही दिवस चाललं ते, पण नंतर त्याला शिकायला काही कोणी हरिण वगैरे असं काही भेटून झालं आणि त्याला ते शिकारीचं व्यसन लागलं. शिकारीला नाही भेटल्यामुळे तो असा कासावी झाला. त्याला दुःख व्हायला लागलं की शिकारीला नाही, शिकारीला नाही, शिकारीला नाही. राजा पण शिकारीचं व्यसन लागल्यामुळं असा
पराधीन झाला, दीन होऊन असं दुःख व्यक्त असं बसायचं. हे एका कलाकाराला कळलं. तो कलाकार त्यांच्याकडे आला, राजाला येऊन भेटला, त्याला सांगितलं महाराज मी कलाकार आहे. मग काय बाबा का आलास माझ्याकडं, काय काम आहे तुझं माझ्याकडं? नाही मी असं ऐकलंय की तुम्हाला शिकार भेटत नाही म्हणून तुम्ही दुःखी आहात. हो बरोबर म्हणून तुमच्याकडे आलं. पण मग तू कलाकार असण्याचा आणि मला शिकार न भेटण्याचा काय संबंध आहे? नाही, तुम्हाला शिकार मिळवून देण्याचं काम मी करतो. तू करशील आणि नाही केलं तर मला शिरच्छेद करा. पण मग तुम्हाला 6 महिने माझ्याजवळ राहून मी सांगेन त्या पद्धतीनं तुम्हाला रियाज करावा लागेल. ठीक आहे म्हणे, तुझ्याकडे राहतो, तू सांगितलेल्या पद्धतीने मी काय करतो, रियाज करतो. त्याला विनावादन चांगलं जमवतो आणि त्याने विनावादन राजाला शिकवलं. राजाने त्याचा अभ्यास केला, रियाज केला. 6 महिन्यामध्ये विनावादनामध्ये राजा तरबेज झाला. आणि त्यांनी सांगितलं की तुझ्या म्हणण्याप्रमाणे 6 महिने झाले, मी तुझ्याकडून विनावादन शिकलेलो आहे, आता तुम्हाला शिकार मिळवून देण्याचं काम करायचं. ठीक आहे म्हणे, करतो. चला आपण जाऊ शिकारीला. मग शिकारीला धनुष्य वगैरे बाण वगैरे राजाने घेतला, निघाले. नाही विना पण घ्या म्हणजे सोबत. अरे विना कशाला लागतो, तिथं का भजन करायचं आहे का काय तिथं? नाही तुम्ही विना घ्या तरी सोबत. राजाने विना सोबत घेतला, एका जंगलात गेले. त्याला राजाला सांगितलं की महाराज तुम्ही इथं बसा, इथं बसून तुम्ही विना वादन करायचं. विना वादन केला की त्या विण्याचा ध्वनी अतिशय मधुर असणारा तो नाद ज्या वेळेला हरणांच्या कानावर जाईल, ते हरण या शब्दाला भरून तुमच्या जवळ येईल. धनुष्यबाण तुमच्या जवळ राहणारच आहे. जवळ आले की तुम्ही बाणानं मारायचं. त्याला असं त्याला राजा गेला, ते विनावादन सुरू केलं, तो हरण यायला लागली. राजा शिकार करायला लागला, राजाला आनंद झाला, त्याला बक्षीस दिलं, तो कलाकार निघून गेला. असं बरेच दिवस चाललं. नंतर त्या विभागामध्ये असणारी जी हरण आहेत, अनेक वेळेला हे हरण जातात, ते नाद ऐकतात, राजा त्यांना मारतोय. बऱ्याच हरणांनी पाहिलेलं, त्यांच्या लक्षात आलं की या शब्दाने आपल्याला धोका होतो. नंतर विनावादन सुरू झालं की लांबून ऐकायचे, जवळ येत नव्हते. पुन्हा पंचायत झाली ना त्या राजाला. पण एक दिवस असा राजा विनावादन दिवस बसलेला असताना एक हरिण आणि एक हरणी म्हणजे नरमादी हे जुळी त्याच्याजवळ त्या शब्दाला भरून मंत्रमुग्ध होऊन जवळ असे विनावादन ऐकत होते. आणि राजानं बाण घेतला आणि त्यातला नर असणारा जो हरिण त्याला बाण मारला. बाण लागल्याबरोबर तो पडला खाली, मेला. पण तिची मादी होती, जवळच घुटमळायला लागली. ती काही पळून नाही गेली होती. हरणाची जाती भित्री असते, लगेच ते पळून जातात, पण ती पळून गेली नाही. तिचा पती जो तिथं मरून पडलेला होता त्याच्याजवळ ती घुटमळायला लागली. तिच्या डोळ्यातून अश्रू गळत होते. तिचाही प्राण असा कासावीस झालेला होता, व्याकुळ झालेला होता दुःखाने, विरहाच्या दुःखाने. आणि तिची झालेली ही केविलवाणी स्थिती राजानं ज्या वेळेला पाहिली, तिला त्या राजाला दया आली. राजा जवळ गेला आणि त्या हरणीला विचारलं की बाई, तुझ्याकडे पाहून मला खूप वाईट वाटतंय, तुझ्याकरता मी काय करू? तू जे म्हणशील ते मी करायला तयार, सांग. इथून पुढे मी हरणाची शिकार करू नको का? तिनं अशी मान हलवली, तसं काही नाही म्हणजे राजा. इथून पुढे मी आता हरणाचा मांस खाऊ नको का? काही तसं काही नाही. तुला राजा मनुष्यवाणीनं बोलायला लागली ती हरणी, तुला हरणाची शिकार करायची तर कर, माझी ना नाही. तुला हरणाचं मांस आवडत असेल तर आनंदाने खा, माझं काही त्याला ना नाही. पण माझं एक म्हणणं आहे. काय म्हणणं आहे? शृंग बेच कर धन कमाओ, मांस भून कर खाओ, पर इस चमड़े की आसन पर बैठे बीन बजा.
काय म्हणते ती हरणी, राजा तुला या माझ्या पतीच्या शिंगाचे विकून धन कमवायचं असेल तर तू धन कमव, माझी ना नाही. याचं मांस जर तुला आवडत असेल तर शिजवून खायचं असेल तर खा, त्यालाही माझी ना नाही. पण हे माझे स्वामी, ज्या शब्दाला बोलून तुझ्यापर्यंत आले आणि तू घात केलास, या माझ्या स्वामीच्या कातड्याची चमड्याचं आसन करून त्याच्यावर बसून तू कायम फक्त एकच काम करायचं. काय करायचं? विना मार्ग. ह्या त्या हरणीच्या शब्दावरून लक्षात येतं की हरणाची शब्दाच्या ठिकाणी किती आसक्ती असते. आणि ती आसक्तीच, एक शब्दाच्या ठिकाणी असलेली आसक्ती त्यांच्या मृत्यूला कारण बनते. मृत्यूला कारण. विषय हे जीवाला मारणारे आहेत, मारणारे. कुरंग, मातंग, पातंग म्हणजे हत्ती. हत्ती हा जीव सुद्धा स्पर्श विषयाच्या ठिकाणी आसक्त असतो. हत्तीला पकडणारे सुद्धा लोक एक काम करतात, असं मोठं खड्ड खणतात. खड्ड खंडून त्याच्यावर असं लाकडं अंतरतात, त्याच्यावर गवत अंतरतात आणि एक लाकडाची कृत्रिम हत्तीने मादी तयार करून तिथं बसवतात. ती हत्तीनं त्या जंगलातल्या उन्मत्त अशा हत्तीनं त्या मादी असणाऱ्या हत्तीला पाहिलं की तिच्यापासून आपल्याला स्पर्श सुख भेटावं म्हणून अशा अपेक्षेनं तो धावत तिच्यापर्यंत येतो. आता ती ही नकली हत्ती नसते, आतून मोकळी असते, तिला काही वजन नसतं, ती कृत्रिम करून ठेवलेली असते. तो हत्ती जवळ आला तिच्या, त्याचा पाय त्या ह्याच्यावर पडला की ते सगळे लाकडं मोडतात आणि तो खड्ड्यात पडतो. कधी कधी तो खड्ड्यात पडल्यानंतर तो हत्ती मरतो सुद्धा. नाही मेला तर त्याला बरेच महिना 15 दिवस त्याला त्या खड्ड्यात ठेवतात. त्याला काही खायला देत नाहीत, प्यायला देत नाहीत, अशक्त होऊन जातो. मग त्याला काढतात आणि आपल्या इच्छेप्रमाणे मग त्याला वागायला लावतात. पर्वताला धडका देणारा हत्ती, पण नुसतं माणसानं असं केलं की उठ म्हणलं की उठ, पण बस म्हणलं की बस, मग मरतो सुद्धा. हे जे त्याला दुःख भोगावं लागतं, मरावं लागतं, हे कशामुळं? फक्त एका स्पर्श विषयाच्या ठिकाणी आसक्त झाल्यामुळे. परंग, मातंग, पतंग. पतंग म्हणजे आपण दिवा लावल्यानंतर दिव्यावर येऊन जे मरतात नाही, त्याला पतंग म्हणतात ज्ञानोबा. पतंग, पतंगा दिव्या लिंगण, ते तर त्याशी अचूक मरण. कारण हे दिव्याचं जे रूप असतं ते रूप फार सुंदर वाटतं त्याला, आणि त्या रूपाला आलिंगन द्यावं अशा भावनेतून तो पतंग तो किडा तिथं येतो. आणि दिव्याला आलिंगन दिल्यानंतर त्याला आनंद होतो, जळून त्याची काय होते? राख होते, राख. ते तर त्याशी अचूक मरण. देवी विषयाच्या आत्मघाता. ज्ञानोबा म्हणतात त्याप्रमाणे विषयाचं सेवन हे जीवाला आत्मघाताला कारण आहे. आत्मघाताला विठ्ठल रस विषयाच्या ठिकाणी असत असलेला प्राणी कोण आहे? मीन. मीन म्हणजे मासा. मासा, मासा हा रसाच्या ठिकाणी असत. म्हणून ते मासे पकडणारे लोक आहेत नाही, त्याचा गळ पाण्यात टाकतात बाई. त्या गळाच्या तोंडाला असं काहीतरी आमिष लावतात, गांडूळ वगैरे असं तोडून त्याला असं खसतात आणि मग तो गळ काय करतात? पाण्यात टाकतात. पाण्यात टाकल्यानंतर त्या माशाला गळ काय दिसत नाही, दिसतं ते फक्त काय? आमिष, मांस, मांसाचा तुकडा तो दिसतो आणि मग तो धावतच येतो. पण मासा धावतच आलेला असतो ते खाण्यासाठी. ते गांडूळ पाहतो, तर मिळेल नसतो. मासा येऊ लागलाय खाण्यासाठी. ते म्हणतो मता मता मेले मैं आधा हुआ तेरे लिए,
तू आता है मेरे लिए तो बाहेर खडा है तेरे लिए. बाबा माझ्याकडे येऊ नकोस, तुझ्यासाठीच मला अर्ध केलंय, पण तू मला खायला येतोस. पण तू मला खायला जरी आलास तरी तुला खाण्यासाठी बाहेर उभा आहे. पण त्याला त्याची भाषा समजत नाही. समजली तरी काही तो ऐकत नाही. तो येतो, त्याला खाण्याचा प्रयत्न करतो आणि तो गळ त्याच्या घशात अडकतो. तो असा गळ हल्ला की त्याला समजतं की दोरी हल्ली की वळतो आणि त्याला मृत्युमुखी पडावं, मरावं लागतं. मासा मेला कशामुळं? रस विषयाच्या ठिकाणी आसक्त असल्या. आणि 5वा विषय कोणता? गंध. गंध. गंध विषयाच्या ठिकाणी आसक्त असणारा जीव कोणता आहे? भंग. भंग म्हणजे भुंगा. काय त्या भुंग्याला तो गंध आवडतो मला. भुंगा जमल असा जर चालला ना रस्त्याने, तिकडून मोटरसायकलवाला जात असावा, तिकडून भुंगा येत असावा, यांची टक्कर व्हावी. हेल्मेट नसावं त्याला, असं टेंगुळच येतं. एवढा जोरात असा वेग असतो त्या भुंग्याला. पण एवढ्या वेगाने जात असताना एखाद्या सरोवरावर जर जात असेल आणि त्याला जर ते कमळ दिसलं फुल, त्याला गंध आवडत असतो फुलाचा. गंधाच्या ठिकाणी तो आसक्त असतो. कितीही महत्वाच्या कामाला निघालेला असला लगेच गाडीला ब्रेक मारतो. म्हणजे पुढे जरी गेला असला तरी दिवस घेतो धाबा बघून. बघा तुम्ही कसा किती त्या फुलाच्या ठिकाणी, त्या गंधाच्या ठिकाणी त्याची किती आसक्ती असते. इतका अलगद बसतो त्या फुलावर, इतका अलगद बसतो की त्या फुलाच्या सुद्धा लक्षात येत नाही. असं नाही असे वारकरी पंक्तीला बसतात तसं गप्पन गेला बसला, तसं नाही, तसं नाही. असा अगोदर गोल फिरतो त्या फुलाच्या वर, असा गोल फिरून 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 त्या फुलावर असा आदर राहतो शांत आणि असा हलक्या पावलाने बसतो. बाकीच्याला कळणार नाही, त्या फुलालाच लक्षात येत नाही की कोणतं येऊन बसलं. आणि त्या फुलाचा जो पराग आहे, जो सुगंध आहे, तो त्याचा आस्वाद घेण्याकरता एवढा रंगून जातो, एवढा रंगून जातो की त्याला दिवस कधी मावळायला गेला, सूर्य कधी अस्ताला गेला हे लक्षातच येत. ते कमळ सूर्य विकासही असतं. सूर्य उगवला की ते विकसित होतं, उमलतं. सूर्य मावळला की ते मिटतं. आणि मग सूर्य मावळल्यावर ते फुल मिटल्यावर मग याच्या लक्षात येतं, अरे वा हे तर मिटलं, आता सूर्य तर मावळला, आता कसं करायचं, आता कसं घरी जायचं. महाराज आता कसं घरी जायचं ह्या त्याला विचार करायची गरजच नाही. का? कारण त्याच्याकडे शस्त्र असं आहे. ज्ञानोबांनी वर्णन केलं, जैसा भ्रमार भेदी कोडे मला तैसे काष्ट कोरडे परी तळके माझे सापडे कोवळी. भलं तैसे कोरडे काष्ट भेदी. कसल्याही लाकड, कोणतंही लाकूड असू द्या आणि वाळलेलं असू द्या, कोरडं म्हणजे वाळलेलं, पण तसल्या लाकडाला सुद्धा काय करतो, कोरतो. एवढी ताकद आहे त्याच्याकडे. काय हातावर देवाला दिलंय काय माहिती. आणि जसं पाहिजे तसा हातावर देतोच. चांगल्या सुताराला सुद्धा जमणार नाही. लाकूड आणि वाळलेलं लाकूड फोडतो. आणि त्या भुंग्याला त्या कमळाचे जे फुलाचे ज्या पाकळ्या असतात त्या तुडून बाहेर जायला किती वेळ लागणार. साध्या दसमुसळ्या माणसानं नुसतं हातात जरी धरलं तरी ते फुल काय होतंय, चुरगळून जातं. एवढं नाजूक असतं ते, एवढं कोमल असतं, मृदू असतं. आणि त्या भुंग्याला ते फोडून जायला किती वेळ लागणार, पण त्याच्या मनात सुद्धा येत नाही याला तोडावं आणि याला फोडून बाहेर जावं. का? कारण त्याची आसक्तीच तेवढी असते. मग तो विचार करतो. काय विचार करतो? आता रात्र निघून रात्री रमेश्यती भविष्यती सुप्रभातम भास्वानुदेश्यती हसिष्यती पंकजश्री.
आता रात्र निघून जाईल, सूर्य उदयाला येईल, सकाळ होईल आणि मग हे फुल काय होईल, उमलेल. आणि हे फुल उमललं की मग आपण निघून जाऊ असा विचार करत त्या फुलातच बसू. तिथं वनात असणारे काही हत्ती, उन्मत्त असणारे हत्ती जलक्रीडा करण्याकरता येतात. जलक्रीडा करायला आले, बाकीचेही कमळं असतात, पण बाकीच्या कमळामध्ये ज्या फुलामध्ये भुंगार असते त्याच्यामध्ये फरक असतो. काय फरक असतो? बाकीचे कमळ स्थिर असतात आणि ज्या फुलामध्ये भुंगार असलेला आहे तो भुंगा त्या सुगंधाचं सेवन करत असताना पाक रंगून गेलेला असतो, रंगून त्या आनंदाने असं डोलत असतो. तो भुंगा डोलायला लागला की ते कमळ डोलायला लागतं. कमळ डोलायला लागलं की इतर कमळापेक्षा त्या डोलणाऱ्या, डोलायमान असणाऱ्या कमळाची शोभा निश्चितच वाढते. आणि त्या हत्तीचं लक्ष त्याच्याकडं, त्या फुलाकडं जातं. तो हत्ती तिकडं त्या फुलाजवळ जातो, सोंडेनं ते फुल तोडतो, खेळायचं तोपर्यंत त्या पाण्यामध्ये खेळतो आणि ते फुल दाढेखाली घालतो, रगडतो. त्या फुलाबरोबर त्या फुलामध्ये असणाऱ्या भुंग्याचा पण चेंदा व्यांदा होऊन जातो. होत नाही चेंदा व्यांदा, होऊन जातो. मग त्या भुंग्याला जे मरावं लागलं हे कशामुळं मरावं लागलं? फक्त एका गंध विषयाच्या ठिकाणी आसक्त असल्यामुळे. एका विषयाच्या ठिकाणी आसक्त असलेला जीव जर तो मृत्यूला बळी जातो, तर एखाद्या मनुष्याला जर 5-5 विषय आवडत असतील, 5ही विषयाच्या ठिकाणी जर जीव आसक्त असेल, कथम न हन्यते यस्सेवते पंचधीरेव पंच. तो का मारला जाणार नाही? जो 5ही इंद्रियांनी 5-5 विषयाचा उपभोग घेत असेल तर त्याला का मारावं लागणार नाही याचा विचार करा. अर्थात विषयाचं श्रवण केल्यानंतर त्याला मरावंच लागणार आहे. नाथ महाराज सांगतात, विषय सेवितागा जन्म मरणाचा बाधू. मरावं लागतं आणि मेल्यानंतर पुन्हा जन्मावं लागतं. आणि जन्म म्हटलं की गर्भातून त्याची वाट असते. गर्भात यावं लागतं, गर्भात. आणि गर्भात भयंकर दुःख असतं. काय सांगू गर्भीची मजबूता नारायण मांस मळमूत्र जाणं तुझं क्षणात ध्यात असे. जास्त त्याचं वर्णन करत नाही, पण मग सरळ हे जन्म मृत्यूचं, गर्भवासाचं दुःख भोगावं लागतं. ही जन्म मृत्यूची बाधा प्राप्त होते विषय भोगामुळं. मग म्हणले महाराज, आम्हाला हे दुःख भोगायचं नाही, आम्हाला जन्म मृत्यूची बाधा प्राप्त करून घ्यायची नाही. या जन्ममरणाच्या बाधेतून आम्हाला मुक्त व्हायचंय. ही बाधा नष्ट करण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल? ही बाधा, हे दुःख कशाने नष्ट होईल? नाथ महाराज सांगतात, विवेक गुरु विषय सेवितागा जन्म मरणाचा बाधो. विवेक गुरु वाक्य छेदी भवबंधू. गुरु वाक्य विवेक भवबंधू छेदी. विठ्ठल विठ्ठल संसारातून मुक्त करणारे, आपल्याला सोडवणारे फक्त गुरु आहे. दुसरं कोणीच सोडवू शकत नाही. माता पिता बंधू बहिणी कोणी नकोवती निर्माणी, इष्ट मित्र स्वजन सखे हेतू सुखाची मंडळी. एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचणी.
का? सद्गुरु वाचुनी, सद्गुरु वाचुनी नसेची निसंगवान नाही, नसेची निसंगवान नाही, नसेची निसंगवान नाही, नसेची निसंगवान नाही. सद्गुरु वाचुनी संसारी तारक, सद्गुरु वाचुनी संसारी तारक, सद्गुरु वाचुनी संसारी तारक, सद्गुरु वाचुनी संसारी तारक. नसेची निसंगवान नाही, नसेची निसंगवान नाही, नसेची निसंगवान नाही, नसेची निसंगवान नाही. सद्गुरु वाचुनी संसारी तारक. सद्गुरु शिवाय या संसारातून तारणारा, या भवबंधाचा छेद करणारा दुसरा कोणीच नाही. म्हणून तर जाणतेने गुरु भजिले, देणे कृतकार्य होईजे. जैसी मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषती. गुरुला भजावं, गुरुला भजावं म्हणजे भजे तळून द्यावे नाही हा त्याचा अर्थ. भजावं म्हणजे भज सेवा आहे. गुरुची काय करावी? सेवा करावी. विठ्ठल विठ्ठल. आणि कसं भजावं? अनन्य होऊन भजावं. तनु मनो देवे, चरणाशी लागावे, अगरवता करावे, दास्य सकळ अशी गुरुची सेवा करावी. मग गुरु आपल्याला या बंधनातून सोडतील? हो, गुरु सोडवतील. गुरु कसं काय सोडवतील? गुरु आपल्याला उपदेश करतील. गुरु सोडवतात म्हणजे काय? आपल्याला काय ज्ञान सांगत असतात. उपदेश ते ज्ञानम उपदेशन्ति तत्वदर्शिनः ज्ञानिनः तद्विधी प्रणिपाते वैप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. ते तुला ज्ञानाचा उपदेश करतील. तू सेवा कर, सेवेनं प्रसन्न होतील. प्रसन्न झाल्यानंतर त्यांना प्रश्न कर, प्रणाम कर, आणि मग तुला ते ज्ञान सांगतील. आणि मग त्यांच्या मुखातून आलेले जे वाक्य, ते वाक्य तुझ्या कानात घुसले, कानात गेले, तू ते ऐकले की तुझ्या आतला त्या वाक्याने आतला अंधकार नष्ट होऊन ज्ञानाचा उजेड निर्माण होईल. विठ्ठल विठ्ठल. वेदामध्ये असणारे जे महावाक्य, ते महावाक्य गुरुच्या मुखातून ऐकावे लागतात. गुरुच्या मुखातून आलेले वाक्य आपला अज्ञानाचा अंधार दूर करत असतात. आणि या सगळ्या संसार बंधनाला मूळ कारण जर काय असेल तर ते काय आहे? अज्ञान. आत्मस्वरूपाविषयीचं अज्ञान. आणि हे ज्ञानाशिवाय जात नाही. आणि ज्ञान हे गुरुच्या मुखातून आलेल्या वाक्याने आपल्याला प्राप्त होत असतं. म्हणजे गुरु काय सांगतात? गुरु वेदातलं सांगतात, वेदाचे वाक्य सांगतात, ज्याला महावाक्य म्हणतात, महावाक्याचा उपदेश करतात. मग गुरुकडे जायचं, सेवा करायची, एवढ्या कटकटी कशाला? त्याच्यापेक्षा एक ग्रंथ आणायचा दुकानातून आणि वाचायचं. त्यांच्याकडे जायचं, त्यांच्या जवळ राहायचं, त्यांची सेवा करायची, पहाटेच उठायचं. काही एक ताप आहे ते. कशाला एवढ्या कटकटी होत? ग्रंथ आणायचा, घरीच वाचायचा. तसं नाही, असं नाही चालत. जर असं घरी नुसतं वाचून पुस्तकं पाठ करून ते फक्त शब्द पाठ होते, हे अज्ञान नष्ट करणारं, संसाराची बाधा निवृत्त करणारं ज्ञान नाही निर्माण होत. शब्द ज्ञान वेगळं आणि साक्षात्कार रूपी ज्ञान वेगळं. भवबंधनाला नष्ट करणारं ज्ञान प्राप्त होण्यासाठी ते ज्ञान हेच वाक्य असतात, पण सद्गुरूच्या मुखातून यावे लागतात. सद्गुरूच्या कृपेने आलेले जे वाक्य असतात ते आपलं अज्ञान घालवीत असतात. जसं एखाद्या माणसाकडं
घरात असे घर भरलेले कशाने? बंदुकीच्या गोळ्याने. आणि चोर आले 10-15 घरात घुसायला लागले. काय करेल तू बंदुकीच्या गोळ्या घेऊन? काय अशा गोळ्या हातानं मारेल मोठी? असे चोर मला नाही. नुसत्या मोठेत घेऊन गोळ्या मारून चोर मरत नसतात. त्याच्यासाठी त्या बंदुकीत घालाव्या लागतात आणि बंदुकीनं माराव्या लागतात. नुसत्या गोळ्या उपयोगाच्या नाही. त्याच्यासाठी काय लागते? बंदूक लागते, बंदूक. तसं नुसतं शास्त्र, नुसतं वेद ग्रंथ कामाचे नाही. ते ग्रंथ, त्या ग्रंथातल्या वाक्याला पावर जी येते ती कोणामुळं? गुरुच्या बंदुकीमुळे. आपण पाणी पितो का नाही? नदीचं, विहिरीचं, आडाचं, तलावाचं, जे काय आपण पाणी पितो, गोड असतं पाणी पितो. आणि पाणी कुठून आलेलं असतं माहिती आहे तुम्हाला? कुठून येतं? हे पाणी समुद्राचं असतं. समुद्राचं नदीला येतं, विहिरीला येतं. आणि हे सगळं पाणी कुठलं असतं? समुद्राचं पाणी असतंय. पण मग इथलं पेण्यापेक्षा एवढं मोठं तिथं आपण तिथं जाऊन पिऊ ना, जेवढं प्यायचं तेवढं. कुठं? समुद्राला जाऊन प्यायला लागले. समुद्राला जाऊन पाणी प्यायल्यावर तहान जाणार नाही. उलट तोंड असं होईल ना, तहान तर जाणार नाही, पण त्या पाण्यानं हागवण लागलं नाही लागणार. तसं समुद्रातच पाणी येते. कारण सूर्याच्या तापाने ते त्याची उष्णतेनं वाफ तयार होते, त्याचे ढग तयार होतात, पाऊस येतो. तेच पाणी वेळेला आडाला तलावाला येतं, ते पाणी पितो. म्हणून तेच जरी असलं पण ते मेघाच्या मुखातून यावं लागतं. त्यावेळेला ते समुद्राचंच पाणी पण अमृतासारखं मधुर गोड होतं. तसं ग्रंथातलंच ज्ञान असतं, वेदातलंच ज्ञान गुरु सांगतात, पण ती गुरुच्याच मुखातून यावं लागतं. त्यावेळेला आपलं अज्ञान निवर्तत असतं. आणि आपल्या बुद्धीनं जर आपण वेदाचा विचार करायला लागलो, अर्थ काढायला लागलो, आपल्याच्यानं ते शक्य होत नाही. ते अनुभवी गुरु सांगतात ना दृष्टांत. एक श्रीमंत माणूस होता, सावकार होता. आणि त्याला त्याच्या पोटी मुलगा जो जन्माला आला तो बेवडा. त्याने वय झालं त्याचं, एक दिवशी मेला. मेल्यानंतर घराचे काय होतं, सगळे विकून खाल्लं, सगळं काही राहिलं नाही. आता पोट भरायची मुश्किल. कामधंदा करायची सवय नव्हती, कारण कामधंदाही कोणी त्याला देईना. काय करावं असं खायची पंचायत होती. मग घरात काही गर्दी होती. सावकारकीच्या बाया होत्या. त्या सगळ्या सावकारकीच्या बाया एका गाडीत, बैलगाडीत भरल्या आणि तो विकायला घेऊन चालला. त्याच्या वडिलाचा मित्र वाटाने भेटला. त्याने त्याला गाडी कुठं चालला असतो? काय गाडीमध्ये? काय नाही म्हणे, गर्दी चाललो विकायला. काम नाही, गर्दी काऊन विकतोस? आणि पोट भरायला काय नाही म्हणे, त्याच्या काय थोडेफार पैसे येतील, त्याचं काहीतरी बघ म्हणे, मीठ मिरची खाऊ असं म्हणून तुम्ही थांब म्हणे. त्या बाया मला दे. किती पैसे जिंकणार असतो? त्याने काय दिले, काय 10-5 रुपये दिले त्याला त्या बाह्याचे. सगळं ते म्हणून गेल्या त्या सगळ्या. या सगळ्या त्याने घरी नेल्या. म्हणजे त्याच्या वडिलाचा मित्रच होता, तो मेल्याला त्याचा मित्रच होता. चांगली दिवसचे कंटच होते दोघं. मग घरी बसून एकाम्या वेळेमध्ये त्याने दररोज त्या वह्यात असं तपासायचं. प्रत्येक वही असे तपासायची, कारण त्याला माहिती होतं की माझा मित्र फार हुशार होता. त्याला माहिती होतं की आपला मुलगा बावळट आहे. पण आता जर याला नाही समजलं, पण ज्या वेळेला वेळ येईल त्यावेळेला तरी शहाणा होईल आणि त्यावेळेला आपलं धन त्याला कामाला यावं, म्हणून त्याने एक युक्ती करून ठेवलेली होती किंवा ठेवली असं त्याला वाटत होतं त्याच्या मित्राला. म्हणून तो वयात चेक करत होता, तपासत होता आणि त्याला ती वही सापडली.
त्या वहीत त्यानं नोंद करून ठेवलेली होती. तेही त्याला सापडली. त्याला ते कळलं हे धन कुठे येते. म्हणून त्यानं त्या पोराला बोलवलं. त्याच्यासमोर वही ठेवली. बघ म्हणून, माझा मित्र किती हुशार आहे, तुला मी धन प्राप्त करून देतो, पण तू व्यवस्थित आता पुन्हा नंतर हे दारू वगैरे पिणार नाही ना, तू व्यसन करणार नाही म्हणे. मला अक्कल घडली, आता व्यसन वगैरे काही करणार नाही, मला धन प्राप्त करून दिलं तर बरं. हे बघ म्हणे, तुझ्या वडिलांनी असं असं इथं धन ठेवलेलं. दाखवलं. असं एक चित्र काढलेलं होतं. अर्जुनाच्या रथाचं चित्र होतं. आणि अर्जुनाच्या रथाचं चित्र काढून त्या रथाच्या चित्रावर असं लिहिलेलं होतं. काय लिहिलं होतं? अर्जुन की दृष्टी कृष्ण पर, कृष्ण की दृष्टी चार घोडों पर. कारण अर्जुनाच्या रथाला किती घोडे होते? 4 घोडे होते. कृष्ण की दृष्टी घोड़ों पर, घोड़ों की दृष्टी सूरज पर, सूरज की दृष्टी शिखर पर, शिखर की दृष्टी मोहरों के हंडों पर. असं लिहिलेलं होतं. हे बघ म्हणे, ते म्हटला वेडे मला माझा बाप वेडा, तुम्ही वेडे हे वाचूनच मी ते मंदिर पाडलं. असं वाटलं की त्या शिखरामध्ये काय असतील, माझ्या बापाने काहीतरी ठेवलेलं असेल, म्हणून मी ते मंदिर पाडलं. कारण अर्जुनाच्या रथासारखं मंदिर त्याने त्याच्या शेतात बांधलेलं होतं. आणि हे वाचून त्याने ते मंदिर पाडलं, पण काही मिळालं नाही. म्हणून म्हटलं की तुम्ही वेडे, ते वेडा होता म्हणजे. तसं नाही म्हणे, वेडा आहे तू, मंदिर बांधून पाडलंच तू, तुला याचा अर्थ कळाला नाही. तुला धन मी प्राप्त करून देतो. पहिलं मंदिर जसं होतं तसंच मंदिर बांधायचं. तेवढीच मोजमाप घ्यायची. जेवढ्या आकाराचा ते शिखर होतं, ते घुमट होतं, तसंच बांधायचं. थोडा इंच बरं इकडे होऊ द्यायचा नाही. तुला उद्या काय खायची पंचायत मंदिर बांधायला सांगायला म्हणजे मी पैसे देतो म्हणे, पण नंतर मध्ये देऊन टाक. हा मग जमत. त्यांनी पैसे दिले. मग ते मंदिराचं काम झालं. मंदिराचं काम झालं की तो यांच्याकडे आला. मंदिराचं काम झालं, आता द्या मला धन काढून. ते म्हणे पावसाळा आहे असं लोक म्हणतात, किंवा पावसाळ्यामध्ये धन कुठं जातं, चढायला जातं. पण पावसाळा संपू दे. पावसाळा संपला, थांबले थोडस, शिमगा आला, शिमगा होऊ दे, आमचं होऊ दे, तमतं होऊ दे. असा खाल्लून महिना आला होता. पौर्णिमा होऊ दे, झाली पौर्णिमा. पौर्णिमेला शिमगा असतो ना. बीज होऊ दे, बीज झाली. आणि त्याला सांगितलंय बघ, चतुर्थीच्या पहाटे आपल्याला मंदिराजवळ जायचं. झालं. 2-4 कामगार सोबत, टिकाव फावडं खोल्या काय ती गमीर वगैरे ही माती काढायला. तुला धन मी प्राप्त करून देतो. त्याला घेऊन ते काय 2-4 माणसं घेऊन शेतात गेले. जागा दाखवली त्यांनी, आणि जागा दाखवून ते काय दिलं, धन काढून दिलं. त्याला आनंद झाला. काय झाला? आनंद. धन होतं की नाही? धन होतं, पण त्याला कळलं नाही, त्याला सापडलं नाही. का सापडलं नाही? त्याच्या बापानं जे लिहून ठेवलं ते त्याला समजलंच नाही. काय लिहिलेलं होतं? कृष्ण, अर्जुन की दृष्टी कृष्ण पर, कृष्ण की दृष्टी चारों घोडों पर. याचा अर्थ अर्जुनाची दृष्टी कृष्णावर, कृष्णाची घोडे असं सांगायचंच नव्हतं. अर्जुनाला जे काही 12 नाव आहे, त्या 12 नावामध्ये एक नाव आहे फाल्गुन. फाल्गुन अर्जुनाचं नाव आहे. आणि कृष्ण म्हणजे तो सारथी असलेला, तो कृष्ण नव्हता सांगायचा. मग फाल्गुन महिना सांगायचा होता त्याला. आणि कृष्ण म्हणजे फाल्गुन महिन्यातला कृष्ण पक्ष सांगायचा होता. फाल्गुन महिन्यातला कृष्ण पक्ष. आणि कृष्ण की दृष्टी चारों घोडों पर म्हणजे कृष्ण पक्षातली चतुर्थी तिथी सांगायची होती. कृष्ण पक्षातली चतुर्थी तिथी. आणि त्या चारों घोडों की दृष्टी सूरज पर म्हणजे त्या चतुर्थीच्या दिवशी उगवणारा जो सूर्य, त्या सूर्यावर त्याची दृष्टी आहे.
म्हणजे उगवणारा सूर्य सांगायचा होता. सूर्य की दृष्टी शिखर पर, आणि सूर्योदयाच्या वेळी सूर्योदय झाल्याबरोबर लगेच त्या सूर्याची किरण शिखरावर पडतात, म्हणजे शिखर सांगायचं होतं. आणि शिखर की दृष्टी मोहरो की हंडोपर, म्हणजे सूर्योदयाच्या वेळेला सूर्याची किरण त्या शिखरावर पडल्यानंतर त्या वेळेला त्या शिखराची सावली जिथं पडते त्या ठिकाणी काय आहे हे सगळं करून ठेवलेलं हे सांगायचं होतं, पण ह्याला कळलं नाही. सामान्य एखाद्या सावकारानं लिहून ठेवलेलं जर मूर्खाला कळत नाही तर शास्त्राचे सिद्धांत वेदाचे सिद्धांत आपल्यासारख्या सामान्य बुद्धीला कसे कळतील? करणारच नाही. त्याच्यासाठी ते गुरुकडून ऐकावे लागतात. नाथ महाराज सांगतात की विवेक कुरुवाक्य छेदी भवबंधू. गुरूंच्या वाक्यापासून निर्माण झालेलं जे विवेक ज्ञान किंवा त्या वाक्याविषयी केलेला जो विचार तो या भवबंधनाचा छेदक असतो. भवबंधनाचा छेदक म्हणून गुरुला शरण जा, गुरूंची भक्ती करा, गुरुची उपासना करा, गुरुपासून श्रवण करा आणि गुरु जे सांगतील त्या पद्धतीनं वागा तर आपला भवबंध नष्ट होणार. गुरु सुरुवातीला काय सांगतात? भगवंताचं नाम सांगतात. अभंगाच्या रामकृष्ण वासुदेव हरी ब्रह्मानंद गणपती शुद्धीसाठी आपल्याला गुरु सांगत असतात. आणि या भगवंताच्या नामाने काय होतं? रामकृष्ण वासुदेव हरी. आपण असं जर नामस्मरण केलं तर स्वतःचा अनुभव नाथ महाराज सांगतात की असं नामस्मरण केल्यानंतर ब्रह्मानंदे गळतीला, ब्रह्मानंदाची गळती चित्तात सुरू होते. ब्रह्मानंदाचा झरा चित्तामध्ये हृदयामध्ये प्रगट होतो. आणि मग एकदा का ब्रह्मानंद चित्तात प्रगट झाला तो जो आनंद आहे तो आनंद शब्दात येत असतो. असा तो आनंद. रामकृष्ण वासुदेव हरी ब्रह्मानंदे गळतीला, रामकृष्ण वासुदेव हरी ही झाला. आणि हा रामकृष्ण वासुदेव हरी जप करत असताना ब्रह्मानंदाची गळती लागली की जिवंत असताना सुद्धा, देहात असताना सुद्धा त्याला देहाची आठवण राहत नाही. देहाला विसरून जातो. विधेही स्थिती होते विधेही असो ऐसा कुठे आठवायचे नाही. देहीच विधेही भोगू
अशी स्थिती प्राप्त होती. रामकृष्ण वासुदेव हरी देही विदेही पण ही स्थिती होण्यासाठी काय लागतं? मुख्य भांडवल काय लागतं? गुरुविषयीची श्रद्धा, गुरुविषयीचा भाव, गुरूंच्या वाक्यावर विश्वास असावा लागतो. अभंगाच्या तुझे गुरुवाक्य भाव गुरुवाक्य भाव वाक्यावर विश्वास पाहिजे, श्रद्धा पाहिजे. त्यांच्या वचनावर जर विश्वास नाही राहिला मग परमार्थातलं भांडवल म्हणजे विश्वास आहे. भांडवल गाठी तरी विश्वास, आणि विश्वास म्हणजे कोणावर? गुरुवर आणि शास्त्रावर विश्वास असावा लागतो. त्यांनाच श्रद्धा म्हणतात. इतका विश्वास असावा लागतो. जर सद्गुरूने सांगितलं अरे अग्नी शीतल आहे, अग्नी थंड आहे, हात घाल, मनात असा विकल्प सुद्धा नाही आला पाहिजे की अग्नीला हात लावल्यावर बाकीच्या वस्तू जळायला लागल्या तर गुरु महाराज कसं काय सांगतात की अग्नी थंड आहे. असा जर विकल्प मनात निर्माण झाला मग ती श्रद्धा नाही. सांगतात ना अग्नी थंड थंड आहे, लगेच अग्नी थंड आहे असं वाटतं. प्रत्यक्ष डोळ्याने वस्तू जळताना दिसतात तर मग तो अग्नी थंड कसा असं जर आपल्या त्याला श्रद्धा म्हणत नाही. लोक म्हणतात की अंधश्रद्धा नाही, श्रद्धा आंधळीच असते.
काय श्रद्धा ही कशी असते? आंधळीच असते. विठ्ठल विठ्ठल त्याच्याशिवाय ज्ञान होतच नाही. कारण गुरु जे सांगतात ते आपल्या सगळ्या अनुभवाच्या विरुद्ध सांगत असतात. ब्रह्म सत्यम जगत मिथ्या आहे, जगत खोट आहे म्हणतात. आणि कधी विश्वास बसायचा मग याच्यावर? कधी विश्वास बसायचा? त्याच्यासाठी एवढी श्रद्धा लागत असते. अर्थात गुरु काय आग्ने थंड म्हणून सांगत नाही, पण सांगितलं तरी ते खरंच वाटलं पाहिजे एवढा विश्वास असावा लागतो गुरुवचनावर. आणि असा जर भाव असेल तर अशा भावाच्या बळाने निजबोधी बुद्धी आपल्या आत्मस्वरूपाविषयीचा बोध निर्माण होत असतो. बुद्धी आत्मस्वरूपाला विषय करत असते. निजबोध म्हणजे आत्मबोध. तो भावाचं बळ हे अंतःकरणामध्ये बोध निर्माण करत असतं. बोध म्हणजे ज्ञान. आणि ते ज्ञान म्हणजे कोणतं? आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान. जे ज्ञान आपल्याला संसार बंधनातून मुक्त करणार आहे. पोट भरणारं ज्ञान वेगळं. बाकीची संसारातली जी ज्ञान असतात नाही सगळी कशाला काय कामाला येतात? फक्त भुक्त आहे न तू मुक्त आहे. ती भुक्तीला कामाला येतात, भुक्तीला पोट भरायला. मुक्तीला कारण असणारं ज्ञान फक्त एक, ज्याला अध्यात्म ज्ञान म्हणतात, ज्याला ब्रह्मज्ञान म्हणतात, आत्मज्ञान म्हणतात. आणि ते आत्मज्ञान अंतःकरणामध्ये प्रगट होतं जर अंतःकरणामध्ये गुरुच्या वचनाविषयीचा भाव असेल तर. गुरुवाक्य भाव बळे निज बोधे पै बुद्धी तेने बोधे पाहता अखंड ते समाधी. तो एकदा का बोध प्राप्त झाला, तो बोध प्राप्त झाल्यानंतर त्या बोधाने ज्या वेळेला तो पाहतो मग त्याला सगळी समाधीच आहे. आत्मा स्वंगिजामती सहजा प्राणा शरीरंगुहम विषयोपभोग रचना निद्रा समाधी स्थिती. त्याने विषय भोगले तरी ती पूजा आहे. ते ज्ञान प्राप्त झाल्यानंतर आणि तो झोपला तरी त्याची ती समाधी आहे. पाहता अखंड ते समाधी. आणि तो ज्या वेळेला त्या बोधाने पाहतो, सगळ्या जनात पाहतो, वनात पाहतो, त्यावेळेला त्याला कशाची प्रतीती येते? अनुभवानं सांगतात. Yeah.